मित्रांनो, तुम्हाला वाटतं हार्ट अटॅक अचानक होतो का? नाही, तो वर्षानुवर्ष रक्तवाहिनींमध्ये तयार होत राहतो आणि त्यानंतर एका वेळेस तुम्हाला तो लक्षणं देतो, तेव्हा तुम्हाला कळतं की मला हार्ट अटॅक झाला आहे. हार्ट अटॅक होण्यामागचे मेन रिझन्स काय असतात बरं? हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेज येणं हा त्याचा मेन रिझन आहे. तुमच्या हार्टला रक्त पुरवणारी जी रक्तवाहिनी असते त्यामध्ये कुठेतरी एखादा ब्लॉकेज तयार होतो किंवा ब्लॉक येतो, त्यानंतर हार्ट अटॅक. सो मित्रांनो, काय अशी कारणं आहेत ज्याच्यामुळे हार्ट अटॅक होत असेल? सो कारणं एकदम स्पष्ट आहेत. एक्सरसाइज न करणं, एक्सेसिव्ह स्मोकिंग करणं, जेवणानंतर 15 मिनिटं न चालणं, तुमच्या कोलेस्ट्रॉलला मॅनेज न करणं, उगाचचा स्ट्रेस घेणं, ही सगळी कारणं हार्ट अटॅकच्या संबंधित आहेत. सो मित्रांनो, लक्षात ठेवा, अजूनही वेळ गेली नाही आहे. 15 मिनिटं एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. याच्याने तुम्ही 90% हार्ट अटॅकची लक्षणं किंवा हार्ट अटॅकचे प्रॉब्लेम्स किंवा हार्ट अटॅकचे रिस्क वाचू शकता. ही व्हिडिओ तुमच्या मित्रांना पाठवा, तुमच्या जिवलग मित्रांना पाठवा, ज्यांना या संबंधित कारणांपासून प्रॉब्लेम होत असेल आणि तुमची पाठवलेली व्हिडिओ कदाचित त्यांच्या उपयोगीला पडू शकते. धन्यवाद.